तर या पाठामध्ये जे काही आपण शिकलो त्याची थोडक्यात समरी पाहूया. तर इथं नंबर आहे 6, इथं आहे 27. जर 1 डिजिट नंबर आणि 2 डिजिट नंबरचं कंपॅरिझन करायचं असेल तर 2 डिजिट नंबर हा कधीही 1 डिजिट नंबरपेक्षा मोठा असतो. म्हणजेच आपण इथं असं लिहू शकतो की 27 इज ग्रेटर दॅन 6 और 6 इज स्मॉलर दॅन 27. ठीक आहे. आता 2 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 18 आणि 34. जर 2 नंबर हे 2 डिजिट नंबर असतील तर कंपॅरिझन करत असताना आपण टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करायचं. तर टेन्स प्लेसला इथं आहे 1, इथं आहे 3. ठीक आहे. 1 हे 3 पेक्षा लहान आहे आणि 3 हे 1 पेक्षा मोठं आहे. म्हणजेच 3 हे 1 पेक्षा मोठं असल्यामुळं 34 हा 18 पेक्षा मोठा नंबर आहे. म्हणजेच 34 इज ग्रेटर दॅन 18. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो 34 इज ग्रेटर दॅन 18, किंवा आपण असंही लिहू शकतो की 18 इज स्मॉलर दॅन 34. ठीक आहे. तर 3 नंबरचं एक्झाम्पल पहा. इथं आहे 16, इथं आहे 19. तर टेन्स प्लेसला जर पाहिलं तर इथं आहे 1, इथं आहे 1. दोन्हीकडे पण सेमच नंबर आहे. इथं पण टेन्स प्लेसला 1 आहे, इथं पण टेन्स प्लेसला 1 आहे. असं ज्यावेळी असतं त्यावेळी कंपॅरिझन करत असताना आपण युनिट प्लेसचा नंबर पाहायचा. इथं आहे 6, इथं आहे 9. तर 6 आणि 9मध्ये कोणता मोठा नंबर आहे? तर 9 हे 6 पेक्षा मोठं असतं. 9 इज ग्रेटर दॅन 6. म्हणजेच 19 इज ऑल्सो ग्रेटर दॅन 16. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो की 19 इज ग्रेटर दॅन 16, किंवा आपण असंही लिहू शकतो 16 इज स्मॉलर दॅन 19. आता आणखी काही एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामधील आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर जर शोधायचा असेल तर काय करायचं? तर ग्रेटेस्ट नंबर शोधण्यासाठी सुद्धा आपण अगोदर टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करूया. इथं टेन्स प्लेसला आहे 5, इथं टेन्स प्लेसला आहे 4, इथं टेन्स प्लेसला आहे 1. आता याच्यामधील 5, 4 आणि 1 मधील सर्वात मोठा नंबर कोणता? तर 5. म्हणजेच 5 इज ग्रेटर दॅन 4 अँड 1. म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर असेल 54. म्हणजेच आपण ग्रेटेस्ट नंबरच्या खाली 54 लिहू शकतो. आता राहिलेल्या 2 नंबरमध्ये आपल्याला स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. स्मॉलेस्ट नंबरमध्ये आता इथं टेन्स प्लेसला आहे 4, इथं आहे 1. मग 1 हे 4 पेक्षा लहान असतं. म्हणजेच 1 इज स्मॉलर दॅन 4. म्हणजे 16 इज ऑल्सो स्मॉलर दॅन 47. म्हणजे 16 हे 47 पेक्षा स्मॉलर आहे. म्हणजेच या तिन्ही नंबरमध्ये 16 हे स्मॉलर आहे. म्हणजेच ते स्मॉलेस्ट आहे असं आपण म्हणतो. म्हणजे 16 इज स्मॉलेस्ट नंबर. सो वी विल राईट हिअर 16. आता इथं पहा 35, 34 आणि 26 असे 3 नंबर दिलेले आहेत. यातील आपल्याला सुरुवातीला ग्रेटेस्ट नंबर शोधायचा आहे. आता टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करूया. इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 2 आहे. मग 3 हे 2 पेक्षा मोठं असतं. म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर या दोघांपैकी एक असावा. तर या दोघांपैकी एक ग्रेटेस्ट नंबर शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याचं युनिट प्लेस पाहावं लागेल. कारण टेन्स प्लेसला सेम नंबर आहे. इथं आहे युनिट प्लेस 5, इथं आहे 4. मग 5 हे ग्रेटर असतं की 4 हे ग्रेटर असतं? 5 इज ग्रेटर दॅन 4. म्हणजेच 35 इज ग्रेटर दॅन 34. म्हणजेच सगळ्यात मोठा नंबर, बिगेस्ट नंबर और ग्रेटेस्ट नंबर यामधील कोणता असेल? तर 35. सो वी विल राईट हिअर 35. अँड स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल? तर स्मॉलेस्ट नंबर असेल या दोघांच्या मधील कोणता नंबर स्मॉलेस्ट असेल? इथं आहे 3, इथं आहे 2. म्हणजे 26 इज स्मॉलेस्ट नंबर. सो वी विल राईट हिअर 26. आता 3 नंबरचे एक्झाम्पल पहा. 24, 13 अँड 17. आता टेन्स प्लेसला इथं आहे 2, इथं आहे 1 आणि इथं आहे 1. मग सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोणता? 24. ठीक आहे. कारण 2 हे 1 पेक्षा मोठं असतं. म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर असेल 24. आणि स्मॉलेस्ट नंबरमध्ये पहा, इथं 13 आणि 17 मध्ये सर्वात स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल? इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. म्हणजे टेन्स प्लेस वरून आपण कंपॅरिझन करू शकत नाही. मग युनिट प्लेसला इथं आहे 3, इथं आहे 7. मग 3 लहान की 7 लहान? तर 3 हे स्मॉलर दॅन 7. म्हणजेच 13 इज स्मॉलेस्ट नंबर. सो वी विल राईट हिअर 13 नंबर.
तर अजून आपण या पाठामधून शिकलो की 2 डिजिटपासून आपण आणखी काही नंबर तयार करू शकतो. कोणते कोणते नंबर तयार करू शकतो? 3 6 36, 6 3 63, 3 3 33 अँड 6 6 66. आता यातील सर्वात बिगेस्ट नंबर कोणता असेल? तर 6 6 66 हा बिगेस्ट और ग्रेटेस्ट नंबर असेल. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल? तर 33 हा सर्वात स्मॉलेस्ट नंबर असेल. हा असेल स्मॉलेस्ट आणि हा असेल ग्रेटेस्ट.